न ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुरुवातीला सायली कल्पनाची विचारपूस करायला जाते, तेव्हा ती सतत तिच्याशी तुसडेपणाने वागत असते. सायलीचं अर्जुनमुळे चित्त थाऱ्यावर नसतं, त्यामुळे चुकून तिचा हात कल्पनाच्या दुसऱ्या पायावर लागतो. तेव्हा ती तिला ओरडत म्हणते की दुसऱ्याची विचारपूस करताना स्वतःचं चित्त थाऱ्यावर असावं लागतं. सायली माफी मागून तिथून निघून जाते. दुसरीकडे प्रिया फोन उचलत नसल्यामुळे तिच्या काळजीने अश्विन किल्लेदारांच्या घरी तिला भेटायला जातो. अश्विन आल्याचं पाहून प्रिया लगेचच आपल्या रूममध्ये जाऊन आजारी असल्याचं नाटक करू लागते. अश्विन तिच्या रूममध्ये जातो आणि तिची विचारपूस करतो, तेव्हा ती मुद्दामून आपण किती खचलो आहोत, एकटे पडलो आहोत असं बोलून त्याला इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करते. प्रियाला अश्विनच्या तोंडून वदवून घ्यायचं असतं की मी कायम शेवटपर्यंत तुझी साथ देईन, आपण दोघं लग्न करू. तो काहीतरी बोलायला जाणार तितक्यात प्रतिमा त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते आणि त्यांचं बोलणं नेमकं मध्येच तुटतं. त्यामुळे प्रियाचा प्लॅन फ्लॉप होतो. अश्विन प्रतिमाला सांगतो की आता मी काहीही घेणार नाही, मम्माच्याही पायाला लागलं आहे, त्यामुळे मला लवकर घरी जावं लागेल आणि मग तो निघून जातो. दुसरीकडे अर्जुन घरी येत नसल्यामुळे सायली त्याची खूप चिंता करत असते. ती सतत दारात उभी राहून त्याची वाट पाहते. कल्पना आणि प्रतापच्या लगेच ते लक्षात येतं. कल्पना प्रतापला म्हणते की आज दिवसभर अशी वाट बघत बसली आहे, तिचं कामातही लक्ष नाही, असं कधीही ती करत नाही, तिचं नक्कीच काहीतरी झालं असणार. यावरून असं लक्षात येतं, भलेही कल्पना सायलीवर चिडली असली तरी कुठेतरी तिच्या मनात सुनेविषयी हळवा कोपरा असतो, पण यामध्ये राग आडवा येतो. प्रतापसुद्धा मुद्दाम चिडायचं नाटक करून आडवाटेने सायलीला विचारतो की अर्जुन कुठे आहे, तो अजून आला नाही का? सायलीसुद्धा म्हणते की नाही, मी त्याचीच वाट बघते, ते फोनही उचलत नाहीयेत. कल्पनासुद्धा अर्जुनची काळजी करू लागते. दुसरीकडे रविराज घरी येतो, तेव्हा प्रिया मुद्दाम नाटक करून तिला स्वतःच्या घरात कसं एकटं वाटतं हे सांगू लागते. रविराजला तिच्या बोलण्याचा अर्थ कळत नाही, तेव्हा ती मुद्दाम सायली आणि प्रतिमाचं नातं तोडू पाहते. प्रिया रविराजला बोलते की माझी आई अजूनही त्या सायलीचीच बाजू घेते, आपल्याच घरातून त्या सायलीला भक्कम पाठिंबा मिळतो, त्यामुळे मला एकटं वाटतं. आई माझ्याशी बोलण्याऐवजी त्या सायलीशी फोनवर बोलत असते. रविराजला हे समजताच त्याला राग येतो आणि तो जाऊन प्रतिमाला ओरडतो, माझ्या मुलीच्या सुखाच्या आड काही आलं तरी मी खपवून घेणार नाही, मग त्या जागी तू असलीस तरीही मी कुठलीही हेगे करणार नाही. तू सतत त्या सायलीची बाजू घेतेस, त्यामुळे माझ्या मुलीला वाईट वाटतं. प्रतिमा रविराजला समजवण्याचा प्रयत्न करते की मी सायलीशी बोलते, पण याचा अर्थ असा नाही की माझं तन्वीवर प्रेम नाही, तिने गैरसमज करून घेतला आहे. पण रविराज काहीच ऐकून घेत नाही आणि तो चिडून जातो. दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य रात्रभर अथर्व विचारेला शोधत असतात. कोर्टाची तारीख मिळालेली असते. सगळं अलबेल चालू असतानाच अचानक अथर्व विचारे पळ काढल्यामुळे सगळं होत्याचं नव्हतं झालेलं असतं. अथर्व विचारे मधुभाऊंच्या केसमध्ये मोठा पुरावा असतो, ज्यामुळे साक्षी खोटं बोलते हे सिद्ध होणार असतं, पण तो गायब होतो. तो काही झालं तरी सापडणं गरजेचं असतं. अशातच सायलीचेही फोन येत असतात, त्यामुळे अर्जुनला काय करावं काय नाही ते सुचत नाही.